नाही होत, पण इन्शुलिनची मात्रा कमी होऊ शकते. हे टाइप 1 वाल्यांचं सारखं फ्लक्च्युएट होत असतं. वर, खाली, वर, खाली आणि ते वर खालीमध्ये ह्यानी चालू केलं होतं, पण मुलीला सांगितलं तर ऐकत नव्हती. आणि ज्यावेळेला जाऊन एकदा ॲडमिट होऊन ₹80,000 दवाखान्याला घालून आल्यानंतर कळालं, की अरे, खरंच आरोग्य किती महत्वाचं आहे. आणि हे फ्लक्च्युएट जे होतं ना, ते स्टेबल ठेवण्यासाठी मदत होते टाइप 1 वाल्यांना. टाइप 1 वाल्यांना पण खूप चॅलेंज असतात बरं काय. आणि कॉन्फिडन्स खूप लो असतो. पण इथं नाहीये. इथं आईचा पण कॉन्फिडन्स वाढला, की पोरगी सेफ हँडमध्ये आहे. आई एवढं पॅनिक, पॅनिक, पॅनिक असतात आई-वडील मुलांसाठी. नका टेन्शन घेऊ. टाइप 1 पण काही प्रॉब्लेम नाहीये. टाइप 1 वाल्यांना आपल्याला एखादा ऑर्गन नसला तर चालतंय. तर एक पॅनक्रियाजमधून इन्शुलिन सिक्रीट होत नाही, तर आपण वरून घेत असताना ते इफेक्टिव्ह क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये बॉडी कसं काम करेल, त्याच्यावर आपण लक्ष दिलं ना, तर यांना पण त्यांचा परत तोच कॉन्फिडन्स गेन होऊ शकतो, जो नॉर्मल सारखा आहे तो. ओके. खड्डे मॅडम कितवा वाढदिवस आहे? विचारायचंच विसरून गेलं माझं मगाशी पण. 43 42 संपून 43 लागलं. ओके, 43वा वाढदिवस. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण खड्डताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत मिलिंद सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू मिलिंद सरांसाठी. ओके, कंटिन्यू मिलिंद सर. माझा एक्सपिरियन्स द्यायचा राहिलाय ना माझा पण. गुड बरं आता माझा एक्सपिरियन्स परत आता सोमवारी. ओके, कंटिन्यू गुड मिलिंद सर. मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव मिलिंद इथं पाटील, आवाज इको मुख्य होतोय. जीवन आहे. गुड मॉर्निंग सर. मी या मिलिंद सर. परिवाराला 2021 मध्ये जॉईन झालो. त्याचं कारण होतं माझं चुकीच्या लाईफस्टाईल मध्ये माझं आरोग्य पूर्ण बिघडलं होतं आणि त्यात माझी डाव्या पायाची गुडघे प्रचंड दुखायला लागले होते. कारण या चुकीच्या लाईफस्टाईल वजन खूप वाढलं होतं, पोट वाढलं होतं आणि त्यात बरीच भर म्हणजे माझ्या उजव्या पायाला पोलिओ आहे. त्यामुळं डाव्या पायाचे गुडघे एवढे दुखायला लागले की मला म्हणजे वय होतं फक्त 53-54 आणि त्यानंतर मी सलग 3-4 वर्ष डॉक्टरी उपचार केले, काही उपयोग झाला नाही. आणि मग डॉक्टरनी मला काठी घेऊन कुबड्या घेऊन चालायचा सल्ला दिला आणि तिथं मी खूप हादरलो. आणि मोडके सर हे माझे वर्गमित्र, त्यांच्याकडून मला ही लिंक वर्षभर मिळत होती, पण मी इग्नोर करत होतो, लक्ष देत नव्हतो. पण ज्यावेळी डॉक्टरनी मला काठी घेऊन चालायला सांगितलं त्यावेळी मी स्वतः फोन करून त्यांना मी या परिवाराला जॉईन झालो ऑक्टोबर 2021 मध्ये. आणि सांगायचं म्हणजे 3च महिन्यात डिसेंबर 21 पर्यंत माझं वजन 12 किलोनं कमी झालं, माझं पोटाचा घेर कमी झाला, पोटाचा घेर 5 इंचानं कमी झाला आणि गुडघेदुखी पूर्ण गेली, पूर्ण हेल्दी माझं सगळं आरोग्य झालं. त्यानंतर मी एवढी माझी एनर्जी वाढली की मला याच्यात खूप आनंद मिळायला लागला. त्यामुळे मी सगळं कंटिन्यू केलं आणि पुढच्या 3 महिन्यात म्हणजे मार्च 22 पर्यंत माझ्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, माझ्या आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता, मला त्याच्या गोळ्या बंद झाल्या, मला पॅन्क्रायटिस झाला होता मधल्या काळात, त्याच्याही गोळ्या बंद झाल्या. पण याच्यामध्ये मी एक काम केलं होतं की स्वतःचं कुठलंही डोकं न वापरता इथं जे काही सांगतात, दादा सांगतात, आमचे शेटे सर सांगतात, त्यांचं परफेक्ट सगळं फॉलो केलं, म्हणजे पूर्ण 100% सगळं फॉलो केलं. हे काल जे आपले न्यूट्रिशन एक्स्ट्रा न्यूट्रिशन जे शेटे सरांनी माहिती दिली, कॅल्शियम म्हणा किंवा जॉईंट सपोर्ट, हे सगळं अगदी पहिल्या दिवसापासून चालू केलं. सगळे प्रोडक्ट दाबून चोपून खाल्ले आणि जबरदस्त रिझल्ट आलेले. आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट मला शेअर करायचं खूप आवडेल तो म्हणजे हे तर मला सगळं मिळालं, पण मला जे डोक्यात सुद्धा कधी विचार सुद्धा मी केला नव्हता तो माझा पोलिओच्या पायाचा, की त्याच्यात कधीतरी जीव येईल बाबा, त्यात काहीतरी मला ताकद येईल, हे कधीच मी विचार केला नव्हता. आणि हे कंटिन्यू कसं कसं करत गेलो तसं माझ्या पोलिओच्या पायात सुद्धा, पोलिओच्या हाडामध्ये, पोलिओच्या स्नायूमध्ये एवढा जबरदस्त जीव आला की तो पाय, जो मला चालताना मला हाताचा आधार द्यायला लागायचा, उचलताना हाताने उचलायला लागायचा, तो मी आता पूर्णपणे नॉर्मल पायासारखा मी त्या पायाची अवस्था झाली आहे. म्हणजे अगदी तसा नॉर्मल, साईज न नॉर्मल नाही, पण त्याची शक्ती माझी प्रचंड वाढलेली आहे आणि खूप हेल्दी आयुष्य मी जगतोय. थँक्यू शतायुषी फॅमिली, जबरदस्त हेल्थ. मला, माझ्या पूर्ण कुटुंबाला, माझ्या आईला, आई सुद्धा, ती आईची सुद्धा त्या वयात आता वय वर्ष 83 मध्ये गुडघेदुखी पूर्ण बरी झालेली आहे आणि आम्ही, आमची फॅमिली, सगळेजण आम्ही एक हेल्दी आयुष्य जगतो. थँक्यू. येस. मिलिंद सर कितव्या वर्षी पोलिओ? वयाच्या 2ऱ्या वर्षी मला पोलिओ झाला होता. त्यावेळी पप्पा आमचे हरिहरला नोकरीला होते, तिथं मला
पोलिओ डोसच्या वेळी तिथं अजून सुरुवात झाली नव्हती. कारण हा 1965-66 विषय आहे. माझा जन्म 1964 आहे. आता वय वर्ष माझं 62 आहे. ओके. पण त्यावेळी आईने खूप कष्ट घेतले ते माझ्यावर. मुंबईसारख्या ठिकाणी उपचार केले होते. पण त्यामुळे निदान मला कुठली काठी कुबड्याचा सहारा घ्यायला लागला नव्हता माझ्या तरुणपणामध्ये वगैरे. पण जसं जसं वय वाढायला लागलं तसं माझ्याच ह्या सगळ्या चुकांमुळं शेवटी मला काठीवर यायची पाळी आली होती आणि त्याचं प्रचंड दुःख वाढलं होतं मला. आणि मग इथं आलो. इथं आल्यानंतर माझं जबरदस्त असं आयुष्य झालं. थँक्यू. ओके. मिलिंद सर, एक क्वेश्चन आहे. हे सगळं व्हायला म्हणजे आता गुडघेदुखी कमी व्हायला असू दे, म्हणजे अर्थरायटिस म्हणजे प्रत्येक सांध्यांमध्ये प्रॉब्लेम असतो. आज